नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, चाकरमान्यांचे कोकणात आगमन. माणगावात कडक पोलीस बंदोबस्त. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात मोठ्या संख्येने दाखल होत आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खाजगी वाहने तसे एस.टी. बस याबरोबरच विविध राजकीय नेते मंडळी यांनी आयोजित केलेल्या बसची गर्दी रांगांमध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या. माणगाव शहरातील निजामपूर नाका येथे मुंबई, पुणे आणि गोवा असे तीनही मार्ग एकत्र मिळतात. त्यामुळे गणपती, होळी, दिवाळी यासारख्या सणांच्या काळात माणगाव शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या, येणाऱ्या आणि स्थानिकांचे मोठे हाल होतात. यंदा प्रवाशांना त्रास होऊ नये याची दखल घेऊन माणगाव वाहतूक पोलिसांनी अगदी सुनियोजित योजना आखून गणपतीच्या आदल्या 2 दिवसापासून वाहतुकीचे नियोजन केले आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक, 42 पोलीस उपनिरीक्षक, 350 अंमलदार मुंबई गोवा महामार्गावर कार्यरत आहेत. माणगावात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची डोळ्यात तेल घालून पोलीस काळजी घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिली. रायगड जिल्ह्यामधून कोकणात जाणारे गणेश भक्तांना सुखकर प्रवास व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि माननीय पोलीस अधीक्षक रायगड जिल्हा सम्राट गारगे साहेब यांच्याखाली आम्ही काम करत असून आमच्या बंदोबस्तामध्ये 7 DYSP, 11 PI, 7 DYSP, 11 PI, 42-43 API, PSI, 350 पोलीस अंमलदार हे कार्यरत असून माणगावमध्ये आम्ही दरवर्षी वाहतुकीची कोंडी होती. त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही बस स्टँड बाहेर काढलेलं आहे. येणारे मुंबईकडून येणारे वाहतूक एस.टीमध्ये रेल्वे समोर थांबतील आणि जाणारे वाहतूक आहे ते भाडून जाणार आहे ते एकट्या पेट्रोल शेजारी थांबतील असं नियोजन आम्ही केलेलं आहे. पुण्याकडून येणारे वाहतूक आहे ते निजामपूरच्या ब्रिजजवळ थांबतील असं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यामुळे एसटीला थोडा त्रास केल्यामुळे वाहतूक. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.